फ्रेंड्स, तर ऑसिलेशन लेक्चर सिरीज मध्ये आज आपलं 4th लेक्चर आहे. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटरी मोशन और सिंपल हार्मोनिक मोशन. त्याच्यानंतर मग आपण त्या ऑसिलेटरी मोशनचं एक एक्झाम्पल बघितलं, दॅट इज द स्प्रिंग मास ऑसिलेटर. ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण ऑसिलेटरी मोशनचं इक्वेशन तयार केलं, दॅट इज द डिफाइनिंग इक्वेशन. Then we have the differential equation of oscillatory motion or differential equation of linear SHM. आता त्या डिफरन्शियल इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचा आपण सिग्निफिकन्स बघितला. ठीक आहे की व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ के, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ओमेगा. त्यानंतर मग आपण ऑसिलेटरी मोशन मध्ये व्हॉट इज मीन बाय एम्प्लिट्यूड, व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड आणि व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी या टर्म्स आपण बघितल्या. आता आजचं लेक्चर हे फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्सप्रेशन्स तयार करायचे आहे. द एक्सप्रेशन्स फॉर द एक्सेलरेशन, velocity and the displacement of a particle performing linear SHM. ठीक है. So expression for velocity, acceleration and displacement of the particle performing linear SHM. आता ज्यावेळेस आपल्याला हे एक्सप्रेशन पाहायचे आहे, तर हे एक्सप्रेशन सुरू करायच्या आधी एक गोष्ट मनामध्ये लक्षात घ्या की या एक्सप्रेशन्स मध्ये तुमचा मॅथमॅटिकल अप्रोच हा फार इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. कारण हे जे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे हे ऑन द बेसिस ऑफ मॅथमॅटिक्स, इंटिग्रल कॅल्क्युलसच्या बेसिसवर हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तसंही ऑसिलेशन हे जे चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ एक्सप्रेशन्स दिसतील जे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स राहतील. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडं तुमचा मॅथमॅटिकल बेस हा पक्का करावा लागेल. तर आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट आर द एक्सप्रेशन्स फॉर द एक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट अँड मोर इम्पॉर्टंट आपल्याला या एक्सप्रेशन्सच्या एंडला हे पण लक्षात येईल की व्हाय वी कॉल दिस मोशन, दी ऑसिलेटरी मोशन ॲज द सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे पहिलं लेक्चर मी घेतलं होतं त्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी ऑन द बेसिस ऑफ पेंडुलम हे दाखवलं होतं की हाऊ द डिफरंट पॅरामीटर्स असोसिएटेड विथ द ऑसिलेटरी मोशन लाईक द वेलॉसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, हाऊ दे व्हॅरीज. तर त्याचं व्हेरिएशन सुद्धा आपल्याला आता मॅथमॅटिकली, त्या दिवशी मी कन्सेप्च्युअली तुम्हाला सांगितलं होतं, आज मॅथमॅटिकली त्याचे एक्सप्रेशन्स आपल्याला प्रूव्ह करता येतील आणि ते जे व्हेरिएशन आहे ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार एक्सप्रेशन फॉर द एक्सेलरेशन. ठीक आहे. युजिंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. राइट. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. आता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM काय आहे? द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM इज d2x by dt square plus omega square x equal to 0. राइट. आता या एक्सप्रेशन मध्ये x इज द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. त्यानंतर ओमेगा, आता ओमेगाचा सिग्निफिकन्स सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला आहे. ठीक आहे. ज्यांना थोडंसं कन्फ्युजन असेल तर परत एकदा ते लेक्चर तुम्हाला रिवाइज करावं लागेल. ठीक आहे. नाव सपोज द पार्टिकल इज परफॉर्मिंग द लिनियर SHM. मग आपण या साइडला काय करू, त्या पार्टिकलची मोशन सुद्धा आपण डिस्क्राइब करून घेऊ की सपोज एक पार्टिकल आहे. ठीक आहे. त्या पार्टिकलचं मास m इतका आहे अँड द पार्टिकल इज परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन अबाउट दीज टू एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. ही झाली त्या पार्टिकलची मेन पोझिशन. ठीक आहे. सो दिस इज द मेन पोझिशन ऑफ द पार्टिकल आणि दीज आर द एक्स्ट्रीम पोझिशन. दिस इज द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आणि दिस इज द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. नाउ द पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर SHM लाईक दिस. Now suppose at any instant of time the particle is at this position. Particle कुठे आहे? या पोझिशनला आहे. ठीक आहे. आता या पोझिशनला आहे म्हणजे कुठे आहे? The particle is at a displacement x from the mean position. Where the particle is? The particle is at a displacement of x from the mean position. Now the equation which describe the motion, that is this d2x by dt square plus omega square x equal to 0. ठीक आहे. Now आता जसं आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय एम्प्लिट्यूड. द एम्प्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. मग आता हा जो पार्टिकल आहे हा जसा डिस्प्लेस होतो आहे तर या ठिकाणी द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज मॅक्झिमम. राइट. आणि हाऊ मच इट इज इक्वल टू a. And on this side, the displacement is again maximum. It is minus a because this is the negative extreme position or it is the negative extremity. ठीक है. So on the two side, so this is the mean position. On the right side of the mean position, it is plus a. On the left side, it is minus a. But magnitude wise, both are the same. So these are the displacement. Now looking at this diagram,
we have this differential equation of linear SHM as d2x by dt square plus omega square x equal to 0. आता या एक्सप्रेशन वरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्सप्रेशन फॉर द एक्सेलरेशन. हा झाला आपला स्टार्टिंग एक्सप्रेशन. आता हाऊ टू गेट द एक्सप्रेशन. जर तुम्ही याच्यामध्ये केअरफुली बघितलं तर तुम्हाला एक्सेलरेशनची टर्म दिसून पडणार. कुठे आहे ती? हिडन आहे. कसं? इथे बघा d2x by dt स्क्वेअर. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की हाऊ द एक्सेलरेशन इज रिलेटेड विथ द डिस्प्लेसमेंट. द एक्सेलरेशन इज द डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट. म्हणजे व्हेन यू डिफरन्शिएट द डिस्प्लेसमेंट वन्स you get velocity, and again when you differentiate the velocity you get the acceleration, right? So therefore rate of change of velocity is the acceleration, and what is velocity? Velocity is the rate of change of displacement with respect to time. So therefore this term is nothing but the acceleration. So we can write it like this ki d2x by dt square is equal to minus omega square x. And in this expression, this d2x by dt square is the acceleration. So I can write the acceleration A. So A is here for acceleration is equal to minus omega square x. And this is the expression for the acceleration. What is the expression for acceleration here? A is equal to minus omega square x. Now this will remind you the character of the oscillatory motion ki here the acceleration is, आता omega is constant. Omega काय आहे? Constant आहे. So here I can write the acceleration is directly proportional to minus of the displacement, right? So therefore we have two definitions of the oscillatory motion or a simple harmonic motion. As first is in which the force is directly proportional to minus of the displacement. At the same time another definition is acceleration is directly proportional to minus of the displacement. तर जे आपण त्या ठिकाणी पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हाऊ द एक्सेलरेशन व्हॅरीज. ठीक आहे. सो एक्सेलरेशन व्हॅरीज इन अकॉर्डन्स विथ द डिस्प्लेसमेंट. तर ते इथे आपल्याला एक्सप्रेशन वाइज दिसत आहे की एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. नाउ लेट अस फाइंड द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ द एक्सेलरेशन ॲट डिफरंट पोझिशन. Different values of acceleration at different position. आता how to get the different values? बघा सगळ्यात पहिल्यांदा when the particle is at mean position and when the particle is at extreme position. So these are the minimum and maximum values. So how to get that? कि when at mean position. So when the particle is at mean position, the displacement of the particle is zero. Because the displacement is nothing but away from the mean position. So when it is itself at a mean position, the displacement is zero, and therefore the acceleration of the particle will be आता omega square into x. पण x ची व्हॅल्यू किती आहे? 0. So acceleration will be equal to 0, right? So acceleration is equal to 0. This is the minimum value of the acceleration, right? Now when at extreme position, so when the particle is at extreme position, the displacement of the particle is plus minus a, right? The displacement of the particle is plus minus a. So therefore the acceleration of the particle will be at extreme position. How much is the acceleration? So here I consider only the magnitude, then I can write it like this. The acceleration of the particle will be equal to, how much will be the acceleration? The acceleration of the particle will be equal to minus omega square into a. This indicates the maximum value of the acceleration. So this is the minimum value. This is the minimum value, whereas this is the maximum value. Now where the value is minimum? The value is minimum at mean position, and where the value is maximum? The maximum value is at extreme position. Now it again reflects another two things. Ki when the acceleration is 0, where it is 0? It is at mean position. At mean position acceleration is 0, but actually here acceleration is a retardation, right? Because it is minus omega square x, means at mean position the retardation, the oppose, है ना, the retarding force, the retardation, the rate of change of decrease of the velocity with respect to time is 0, means at mean position there is no decrease of the velocity. That's why we say that there ki velocity is maximum at mean position. But here
at extreme position the acceleration has the maximum value. At extreme position the acceleration has maximum value, therefore at extreme position the acceleration is maximum, so that means the retardation is maximum, the opposing force is maximum, so therefore the velocity of the particle becomes zero there. ठीक है, तो हे जे this is the acceleration, right? Okay, so this is the expression for the acceleration. Look at this carefully, then we'll have the expression for the velocity. ठीक है, तो इथे एक लक्षात घ्या की here we are going to derive the whole expression, कारण in your exam, ठीक आहे, तो बोर्ड एक्झाम जर आपण पॉइंट ऑफ व्ह्यू ला घेतली तर बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला हे एक्सप्रेशन कंटिन्युअस आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन देन व्हेलॉसिटी देन डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पण याला आपण एकदा हे एक्सप्रेशन झाल्यानंतर आपण त्याला परत पार्ट वाईज करणार आणि प्रत्येक ठिकाणी हा ओमेगा जो आलेला आहे या ओमेगाला आपण रिलेट करणार विथ द टाइम पिरियड. आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला लास्ट पिरियड मध्ये आपण बघितला, ओमेगा इज इक्वल टू 2π/t और t इज इक्वल टू 2π/ओमेगा. सो देयरफॉर या ओमेगाला आपण टाइम पिरियडशी जर रिलेट केलं तर आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळणार इन टर्म्स ऑफ ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर तो आपण न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू एक स्पेशल लेक्चर घेऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक क्वांटिटीला टाइम पिरियडशी कसं रिलेट करायचं ते सांगेल. पण सध्या ओनली द डेरिव्हेशन. इथे डेरिव्हेशन काहीच नाही, ते काय केलंय आपण फक्त रिअरेंजमेंट ऑफ द टर्म. ठीक आहे, लुक ॲट दिस केअरफुली. ओके फ्रेंड्स, तर आता आपल्याला बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी युजिंग द ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आता एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी युजिंग द ऍक्सेलरेशन कसं, तर आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं आहे व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मधलं रिलेशन. By the definition, the acceleration is rate of change of velocity with respect to time. ठीक है, so acceleration is the differentiation of velocity with respect to time. But we now have the expression of acceleration. आणि ऍक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन वरून आपल्याला काढायचं आहे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन. मग ऍक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन आणि व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं असेल तर आपल्याला इथे व्हेलॉसिटी वरून जर तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचं आहे तर यू हॅव टू डिफरन्शिएट व्हेलॉसिटी अँड गेट ऍक्सेलरेशन. बट ऑन द बेसिस ऑफ ऍक्सेलरेशन जर तुम्हाला व्हेलॉसिटी डिराईव्ह करायची असेल तर तुम्हाला डिफरन्शिएशनच्या अपोजिट ऑपरेटर वापरावं लागेल. द ऑपरेटर अपोजिट टू डिफरन्शिएशन इज इंटिग्रेशन. So this expression म्हणजे to find velocity from acceleration. To find velocity from acceleration you have to use the integration. ठीक आहे, आता हाऊ तर ते आपण बघू. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन यूज करताना तुम्हाला एक नेहमी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, जो तुम्ही याच्या आधी शिकला असाल. ठीक आहे, द इंटिग्रेशन ऑफ x to the power n dx is always equal to x to the power n plus 1 upon n plus 1. हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला नेहमी करता लक्षात ठेवायचा आहे. सो इंटिग्रल x to the power n dx is equal to x to the power n plus 1 upon n plus 1. आता तुमच्यापैकी काही स्टुडंट जे आहेत ते मॅथ वाले असतील, काही नॉन मॅथ वाले असतील. ठीक आहे, तर ज्यांचं मॅथ नसेल त्यांनाही हा फॉर्म्युला तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही तुमच्या 11th मध्ये हे इंटिग्रेशन बघितलं असेल. ठीक आहे, कारण इंटिग्रेशन हा सुरुवातीलाच तुम्हाला मॅथमॅटिकल टूल्स नावाच्या चॅप्टर मध्ये हे आहे. म्हणजे जरी आपला मॅथ असो किंवा नसो पण आपल्याला फिजिक्स मध्ये मॅथमॅटिक्सचा यूज हा करायचा म्हणजे करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्स पासून दूर जाऊन चालणार नाही. तुम्हाला मॅथ हे लक्षात पाहिजे म्हणजे पाहिजे. ऑल्दो तुमचं मॅथ असो किंवा नसो, तुम्ही पीसीएम ग्रुपचे असा किंवा पीसीबी असा, तुम्ही पीसीबी ग्रुपचे जरी असले तरी तुम्हाला मॅथमॅटिक्स हे लक्षात ठेवावंच लागेल. त्यासाठी स्पेशली आपल्याला सिलेबस मध्ये तो इंट्रोड्यूस झालेला पार्ट आहे मॅथमॅटिकल टूल. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला तुम्हाला नेहमी करता लक्षात ठेवायचा आहे, तुमचं मॅथ असो किंवा नसो. आता बघा, आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आहे. सो वी हॅव ऍक्सेलरेशन A is equal to acceleration A is equal to minus omega square x. So acceleration A is equal to minus omega square x. मग आता acceleration und velocity काढायची आहे. So let us define acceleration. Acceleration is rate of change of velocity with respect to time. So it will be dv by dt. So it will be dv by dt. So that dv by dt is equal to minus omega square x. आता या एक्सप्रेशन मध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर तुम्हाला दिसेल 3 व्हेरिएबल दिसत आहे. एक टाइम, सगळ्यात पहिला इंडिपेंडेंट व्हेरिएबल, तुम्ही ऑसिलेशन स्टार्ट केल्याबरोबर टाइम स्टार्ट झाला वाढणं. देन डिस्प्लेसमेंट, पार्टिकल इज डिस्प्लेसिंग अँड द व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इज ऑल्सो व्हॅरिंग. मग लेट अस कन्वर्ट धिस इक्वेशन इनटू 2 व्हेरिएबल. कसं,
तर ही जी लेफ्ट साइड आहे या लेफ्ट साइडला dx नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. इट विल गिव्ह यू dv बाय dt into dx upon dx is equal to minus omega square x. आलं. नाव या टर्मला रिअरेंज करायचं. रिअरेंज कसं करायचं? इट गिव्स यू दिस dx upon dt is into this dv upon dx is equal to minus omega square x. आलं. नाव हे जे आहे हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नाव इन दिस इक्वेशन हे जे आलंय आपलं dx upon dt, by the definition dx upon dt, the rate of change of displacement with respect to time is the velocity. So rate of change of displacement with respect to time is velocity. So therefore I can write here as dx upon dt as v. So v into dv upon dx, v into dv upon dx is equal to minus omega square into x. Now this is my equation number 2. आलं. So v dv by dx is equal to minus omega square x. And if you look at this carefully, you can see here this equation is in only two variables, that is velocity and the displacement. Omega is constant here. ठीक है. Now let us transfer the term on their respective side. सेम व्हेरिएबल एका साइडला आणायचे. जसं हियर व्हेलॉसिटी एका साइडला ठेवा आणि डिस्प्लेसमेंटचं व्हेरिएबल एका साइडला आणा. सो इट विल गिव्ह यू v into dv दिसते is equal to minus omega square x into dx. आलं. Now this equation is like this. आता now to get the velocity, let us integrate on both the side. So integrating on both the side, this is our equation number 3 suppose. So let us differentiate, let us integrate on both the side. It will be integral v dv is equal to integral minus omega square x dx. But if you look at this omega is a constant. जो आपण आधीच्या लेक्चर मध्ये बघितलाय त्याचा सिग्निफिकन्स. मग आता हा ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर आपलं एक्सप्रेशन बनणार इंटिग्रल v dv is equal to minus omega square integral x dx. ठीक है ना. This v dv is equal to minus omega square x dx. आता जो आपण फॉर्म्युला बघितला होता इंटिग्रेशनचा की इंटिग्रल x to the power n dx is equal to x to the power n plus 1 upon n plus 1. So here v having to the power 1 and x is also having to the power 1. So the integration will be equal to v to the power 1 plus 1 upon 1 plus 1. This is the integration of v dv is equal to minus omega square, ठीक है, into again x to the power 1 plus 1 upon 1 plus 1. Right? Now there are two type of integration. One is the definite integral, another is indefinite type of integral. So this is indefinite integral. It do not have any specific values of the limit. So therefore याला काही minimum value, maximum value नाही है. Because velocity can have any value, displacement also can have any value. So therefore there are no limiting values here. So here there is, after integration, there is a certain constant of integration. This c is a constant of integration. आता constant of integration आणि याचे सगळे डिटेल तुम्ही तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये शिकणार आहात. ठीक आहे. पण आपल्या फिजिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन करणार इनडेफिनाइट इंटिग्रलचं तर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता हा झाला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता नाव कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो आहे c याच्या व्हॅल्यूज आपल्याला डिटरमाइन करता येतात. So we can determine the value of this constant of integration using ते जे काही मोशन आपण ऑब्झर्व करतोय त्या मोशनच्या कंडिशन्स वरून. आता कसं तर सगळ्यात पहिल्यांदा हे इक्वेशन बघू आपण. दिस बिकम्स v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे, x स्क्वेअर बाय 2 प्लस c. दिस इज आवर इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. नाउ युजिंग दिस इक्वेशन आणि युजिंग द एक्स्ट्रीम अँड इनिशियल व्हॅल्यूज ऑफ द ऑसिलेटरी मोशन, ठीक आहे, ज्या आपल्याला नोन आहे, आपण
या c ची व्हॅल्यू म्हणजे हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे याची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. आता कशी डिटरमाइन करणार ते पण बघा. ठीक आहे, आता सुरुवातीचा आपण विचार करू की व्हेन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन, म्हणजे x ची व्हॅल्यू जर 0 असेल, x ची व्हॅल्यू जर 0 असेल, सो व्हेन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन, जसं पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं की व्हेन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन, तर मीन पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. किती कशी असते? मॅक्सिमम. म्हणजे वी नो हाऊ इज द व्हेरिएशन ऑफ द व्हेलॉसिटी, की ॲट मीन पोझिशन द व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इट इज 0. मग व्हेन x इक्वल टू 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट जर 0 असेल, मीनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम. पण मॅक्सिमम म्हणजे किती? हाऊ मच? We do not know the value. We only know that it is maximum. But how much? We don't know. ठीक आहे? But if I say the displacement of the particle is maximum, म्हणजे किती? A. जसं आपण आता इथे डायग्राम काढली होती त्यामध्ये बघितलं होतं की at the extreme position the displacement of the particle is maximum. ठीक आहे? So when displacement of the particle is maximum म्हणजे किती? A असेल तर त्याची व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. का? तर आपण बघितलं की व्हेन पार्टिकल ऑसिलेट और व्हेन पार्टिकल मूव्स इन द SHM सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन करत असेल तर जेव्हा तो एक्स्ट्रीमला जाऊन पोहोचतो त्या एक्स्ट्रीमला इट स्टॉप्स फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड अँड देन कम बॅक. सो त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी बिकम्स 0. सो व्हेन इट्स व्हेलॉसिटी बिकम्स 0 कुठे? ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीमला आपल्याला माहिती आहे. सो नाउ at extreme position, so at extreme position we know that x equal to a, so the at extreme position the displacement is maximum. How much? It is a, and velocity is 0. So at extreme position we know that the displacement is maximum and the velocity is 0. Mata, if you put up these values here, the equation 4 implies, ठीक आहे, so that equation 4 implies v ची व्हॅल्यू आहे 0. so 0 is equal to minus omega square, x ची व्हॅल्यू आहे a, so a square by 2 plus c, right? Or it gives, take this term to this side, ठीक आहे, so that gives c is equal to omega square a square by 2. Now we got the value of c. किती आली आहे c ची व्हॅल्यू? c ची व्हॅल्यू आली आहे या ठिकाणी omega square a square by 2. Now if you put up this value in the equation 4, आता ही जर व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये टाकली, so then 4 implies, so equation 4 implies it gives v square by 2, v square by 2 is equal to minus omega square x square by 2, ठीक है, plus what is the value of c? Plus omega square a square by 2, omega square a square by 2. Now take 2 common here, ठीक है, 1 by 2 अपन common काढला and cancel on all the side. We get here as, so this was our equation number 4. So I can make it like this. So that 2 cancel. So therefore it gives v square is equal to minus omega square, ठीक है, in bracket, ठीक है, और v square is equal to minus omega square. Now I take only omega square common here. So it gives in bracket a square minus x square, right? So it gives v is equal to omega square in bracket a square minus x square, right? So that gives us v is equal to omega under root of a square minus x square, and it is actually plus minus omega, right? Because the square root of omega square, the square root of omega square is plus minus omega. So it gives the formula or the expression for velocity here. The expression for the velocity of the particle performing linear SHM or performing oscillatory motion is plus minus omega under root of
a square minus x square. Now this plus and minus sign, it indicate the direction of the motion. The plus and minus sign, it indicate the direction of motion. If the particle is moving towards the positive extremity, if it is moving toward the positive extremity, that means like this, if it is going on this side, then this omega or this sign should be positive, and if it is moving toward the negative extremity, this side will be negative. Now when we get the expressions or the harmonic equation of the motion, आणि ज्यावेळेस आपण याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करणार वेलॉसिटीचं, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हाऊ दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय दॅट ग्राफ. ते जे ग्राफ आपण काढणार आहे वेलॉसिटीचा, ठीक आहे, त्या वेलॉसिटीच्या ग्राफ मध्ये आपल्याला लक्षात येईल हे इक्वेशन कसं सॅटिस्फाय होते, आणि जे मी तुम्हाला डायरेक्शन सांगत आहे त्या डायरेक्शन सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द velocity. So look at the derivation carefully. How I derive it, how I start from acceleration and derive the expression for the velocity. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला या velocityचे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज कुठे असतात आणि किती असतात ते सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो लुक ॲट दिस. Okay, so we got this expression. Velocity of the particle performing linear SHM is plus minus omega under root of a square minus x square. आणि मी तुम्हाला सांगितलं की प्लस मायनस साइन इंडिकेट ओनली द डायरेक्शन ऑफ दॅट ऑसिलेटरी मोशन और डायरेक्शन ऑफ दॅट सिंपल हार्मोनिक मोशन. Now here again we find out the maximum or minimum values of the velocity, and here the velocity is maximum or minimum. ठीक आहे. Now look at this. आता परत एकदा लिहू आपण की at mean position. So at mean position the displacement of the particle is 0. So at mean position the displacement of the particle is 0. Therefore velocity of the particle at mean position, the velocity of the particle at mean position will be equal to plus minus omega under root of a square minus 0. Or it will be simply v at the mean position will be plus minus omega into a. So this is the value of the velocity, and it is maximum. It is maximum. How much? Plus minus omega into a. That is the maximum value of the velocity. आता परत इथे plus minus sign आलेला आहे. Means suppose I say a particle is oscillating like this. So once when it crosses the mean position, when it किंवा असं कन्सिडर करू आपण. So when the particle crosses the mean position, once it goes on this side, once it goes on this side, and when come back and crosses the mean position again, it goes on this side. म्हणजे during one oscillation the particle crosses the mean position twice. During one oscillation the particle crosses the mean position twice. So therefore at once it goes toward the positive extremity, and at once it goes toward the negative extremity. So at mean position the particle possesses both plus omega a and minus omega a, these two values. So this is the maximum value of the velocity, and where it is? It is at mean position. Now let us find out the velocity of the particle at extreme. So at extreme position we know that the displacement of the particle is maximum, and how much? The displacement of the particle is a, right? So displacement of the particle is a here, the magnitude of the displacement is a. So therefore v at the extreme position will be equal to plus minus omega under root of a square, and x here how much? A. So minus a square. So a square minus a square, that becomes 0. So E will be velocity at extreme will be equal to 0. So this is the velocity of the particle at extreme position. So at the extreme position the velocity of the particle is 0, whereas at mean position the velocity of the particle is maximum. So these are the two values. आणि हेच बघा आठवा मी आपण जे पहिलं लेक्चर पाहिलं होतं त्या पहिल्या लेक्चर मध्ये ज्यावेळेस तुमच्या समोर मी ऑसिलेटरी मोशनचा कन्सेप्ट इलॅबरेट केला होता त्यामध्ये ह्याच गोष्टी आपल्याला मिळाल्या होत्या की ऍट मीन पोझिशन द वेलॉसिटी इज मॅक्सिमम, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन द वेलॉसिटी इज 0. तर जेव्हा केव्हा तुम्ही हे पुढचे लेक्चर बघत असाल त्यावेळेस पहिल्यांदा ते पहिल्या दिवशीचं लेक्चर परत एकदा व्यवस्थित ऐकायचं, सो दॅट इलॅबरेट ऑन द थिंग्स. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वेलॉसिटी. लुक ॲट द एक्सप्रेशन. Okay,
So now we have seen the expression for the velocity. Now again we derive the expression for the displacement using this expression for the velocity in the similar fashion जसं आपण acceleration वरून velocityचं एक्सप्रेशन डिराइव्ह केलं, राईट. सो आता आपण हे असं खाली येतोय की acceleration पहिले पाहिलं, acceleration वरून velocity, आता velocity वरून displacement. ठीक आहे. सो नाउ आता या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन पाहायचं आहे. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं जे एक्सप्रेशन आहे त्याचा सिग्निफिकन्स आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या टर्म ज्या आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आता आपल्याला पहिले फक्त डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. आता कसं होईल बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे एक्सप्रेशन आहे व्हेलॉसिटीचं. सो वी गॉट व्हेलॉसिटी v ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM as plus minus omega under root of a square minus x square. So this is the velocity. Now here plus minus sign only indicate the direction of the motion. It only indicate the direction of the motion. जसं मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे जात असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे येत असेल तर ह्या डायरेक्शन्स या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइनने आपल्याला सांगितलं जातं. ठीक आहे. सो हियर आय कन्सिडर ओनली द मॅग्निट्यूड ऑफ द वेलोसिटी v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a square minus x square. ठीक है. Now again आता याच्यावरून मला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट. So again I use the definition of the velocity. Velocity is defined as the rate of change of displacement with respect to time. So therefore v can be written as rate of change of displacement with respect to time. Right? So rate of change of displacement with respect to time is equal to omega under root of a square minus x square. आलं. आता परत एकदा इथे जर तुम्ही बघितलं तर हियर वी गेट टू व्हेरिएबल्स. वन इज द टाइम आणि अनदर इज द डिस्प्लेसमेंट. अँड हाऊ द डिस्प्लेसमेंट व्हॅरीज, इट व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. की जशा पार्टिकलची ऑसिलेटरी मोशन सुरू झाली की तो पार्टिकल डिस्प्लेस होऊन राहिला आणि जसा तो डिस्प्लेस होईल जसा टाइम इन्क्रीज होत जाईल त्याचं डिस्प्लेसमेंट बदलत जाणार. वन्स इट गोज अवे फ्रॉम द मीन देन गोज टू एक्स्ट्रीम देन कम बॅक देन अगेन goes to negative extreme and it oscillate continuously. So here we have only two variables. So now again let us transfer the term towards its respective variable. Like this will be dx upon under root of a square minus x square that is equal to omega into dt. ठीक है. So we got the separation of the terms now, right? Now to get the displacement again let us integrate on both the sides. So that gives integral dx upon under root of a square minus x square is equal to integral omega dt. Integral omega dt. Now here we have omega as a constant. ठीक है. So therefore the expression will become integral dx upon under root of a square minus x square, ठीक है, is equal to omega integral dt. ठीक है. ना आता जर तुम्ही पहिलं जे आपलं चॅप्टर आहे किंवा जे आपलं मॅथमॅटिकल टूल्सचा जो पार्ट आहे तो जर तुम्ही केअरफुली बघितला असेल त्यामध्ये जे सगळे स्टँडर्ड इंटिग्रेशनचे दिलेले आहेत ते जर तुम्ही केअरफुली पाहिले तर ही जे इंटिग्रेशन आलेलं आहे हे स्टँडर्ड इंटिग्रल आहे. याचं इंटिग्रेशन असते dx अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन असते इट इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. इट इज द स्टँडर्ड इंटिग्रल. सो दॅट इज integral dx upon under root of a square minus x square. It is sin inverse of x upon a. Now that is equal to omega integration of dt is t. कारण डिफरन्शिएशनच्या एक्झॅक्ट अपोजिट ऑपरेटर आहे इंटिग्रेशन. सो हे डिफरन्शिएशन मध्ये आहे dt, याचं इंटिग्रल आलं t प्लस अगेन अ कॉन्स्टंट ऑफ द इंटिग्रेशन तो हा इथं आला phi. So phi here is a constant of integration. ठीक आहे. Now I can make it like this. I can take this term here. So it gives x upon a is equal to sine of in bracket this. So sine of omega t plus phi. Sine of omega t plus phi. And now that gives x is equal to a sine omega t plus phi. आलं.
So x equal to a sin omega t plus phi, and now this is the expression for the displacement of the particle performing linear SHM. ठीक है? So x we got here as a sin omega t plus phi. आता या एक्सप्रेशन मध्ये येणारी ही जी टर्म आहे ओमेगा टी किंवा हा पाय, या दोघांनाही आपलं इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि यांचा इंडिपेंडंट सिग्निफिकन्स सुद्धा आहे की व्हॉट इज दिस ओमेगा टी अँड व्हॉट इज दिस फाय. ठीक आहे, आणि इफ यू लुक ॲट दिस एक्सप्रेशन तर एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ दिस. नाउ साइन ऑफ दिस, सो दिस मस्ट बी सर्टन अँगल. दिस मस्ट बी सर्टन अँगल, कारण साइन कॉस टॅन कशाचा येतो, तो येतो अँगलचा. सो दिस मस्ट बी अ सर्टन अँगल. सो इफ दिस अँगल चेंजेस, the value of sine changes, and if the value of sine changes, the value of displacement also changes. आणि how the values of sine changes, आता तुम्हाला माहिती आहे की साइनच्या ज्या व्हॅल्यूज आहे, the values of the sine changes periodically with respect to angle in one complete 360 degree angle जर आपण घेतला, ठीक आहे, तो in that the value of sine how it changes. For sine 0 it is 0, sine 90 it is 1, sine 180 is again 0, sine 270 is -1, and again sine 360 is 0, and again it repeats. So how it repeat? 0 maximum, 0 negative maximum, 0, or 0 1 0 -1 0, means the values of sine are varying rhythmically or harmonically. How the values of sine are varying? The values of the sine are varying rhythmically or harmonically, and that's why the oscillatory motion as it is expressed in terms of this equation, that is x equal to a sin omega t plus phi, we can say that the motion is a simple हार्मोनिक मोशन. ठीक आहे, आता यामध्ये येणारा हा ओमेगा टी आणि हा जो फाय आहे याचा सिग्निफिकन्स आपल्याला बघायचा आहे. दीज आर कॉल्ड एज द फेज अँगल. मग व्हॉट इज फेज, व्हॉट इज इट सिग्निफिकन्स, आणि ते कशा प्रकारे